जर का मी तुम्हाला विचारलं, तुमची मुलं कुठली गोष्ट मज्जेत खातात आणि ती झटपट सुद्धा बनते. जे काही असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. अनायाला ना थालीपीठ खूप आवडतात म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ तिच्यासाठी बनवत असते. आज मी मस्त इथे गाजर किसून घेतले. त्यानंतर इथे दुधी भोपळा म्हणजेच लौकी छान किसून घेतली. त्यानंतर त्यामध्ये टाकलं हळद, धने पावडर, थोडंसं लाल तिखट, जिरं, थोडेसे तीळ, ओवा आणि मीठ. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमच गव्हाचं पीठ टाकलं. तुम्ही पाहिजे तर मल्टीग्रेन आटा पण टाकू शकता. आणि थोडंसं पाणी टाकून छान असं मिश्रण तयार करून घेतलं. त्यानंतर तव्याला मस्त असं तूप लावून घेतलं आणि त्यावर हे छान थालीपीठाचं मिश्रण पसरवून घेतलं. मीडियम फ्लेमवर 5 मिनिटं हे छान झाकून ठेवायचं. एका साईडनी झालं की दुसऱ्या साईडनी पलटवून घ्यायचं. दुसऱ्या साईडने हे छान शिजून घेतलं की आपलं थालीपीठ मस्त रेडी झालेलं आहे. मी हे दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत तिला हे सर्व्ह करते. त्याचबरोबर मी हाही प्रयत्न करते की वीकमधनं एकदा तरी तिच्या जेवणामध्ये लौकीचा समावेश करावा. कारण ते खूप जास्ती हेल्दी आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी हे थालीपीठ नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपीसाठी मला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.